तर बघा माझ्यासोबत आहे हे मेनका फिरवा सगळ्या ही अभी मजा आएगा ना भिड़ो. नंतर बघा स्पेशल आहे आमच्यासाठी. हो स्पेशल लग्नानंतर पहिल्यांदा चाललोय फर्स्ट टाइम चाललो जावंच होतं आम्हाला दोघांना पण आता आले तेवढी जण बघा मॅगी बेगी आहे आणि प्लस हिमेश आहे तर चला म्हणलं ते तर अशा प्रकारे आम्ही आलो ते म्हणजे खोपोली छत्रपती शिवाजी महाराज की जय. रुमालच नाही घरात लागते तिला विचार कुठे शोधत बसू एका डबल करतो तो केला तसा सेम म्हणजे हवाला तर आली. तर नमस्कार मंडळी, मी अक्षय गणेश पाटील 0.6 आपलं चॅनल नक्की चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी आज आपण जाणार आहे त्या अशा ठिकाणी की म्हणजे झालं बरेच महिने झाले आपल्याला जायचं करून आज आपण जाणार आहे. तर बघा माझ्यासोबत आहे हे मेनका फिरवा सगळ्या ही बघली ना नावा नाही घे फक्त तुम्हाला दाखवते. नंतर तुम्हाला आपण ज्या लोकेशनवर गेलो ना ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि जो आपला का दिसणार आहे समोरचा व्ह्यू ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये असाच बघत राहा. येऊ असला टना उडतोय अरे नाही हेच असंच काहीतरी कॉमेडी असेल काहीतरी. चला भेटू नंतर. विमान दाखवतो एकच का म्हणते बघतच राहिलो दिसत नाही इमान काय इमान. अरे इमान तो काय इमान तर गाईज बघू शकता आपण CNG भरायला इथं तर उतरलो. तर बघा आली हा आली काय चालूच आहे आता सांगा काय चालूच आहे आता सांगा. चहा पिवाला चालली असले भर उन्हाचा चहा पिवाला ये बाबा ये काय काय म्हणते ही पाईपलाईन टाकली वाटतं. अरे इब ही पाईपलाईन टाकली बघा. चहा आवडते का चहा आवडते तो काय तो कूलर काय अच्छा
हे बघा हे नवीन ब्लॉगर आहे. सबस्क्राईब कर चॅनलला. हा नाव सांग चॅनलचं. रायडर हिमेश MH46. रायडिंगचेच व्हिडिओ येतात फक्त पण आपले. आता कुठेतरी राईडला जाईल हो. जाणार आहे 9-10 तारखेला राईड. बघा 9-10 तारखेला चाललंय. ही बघा ही ओळखली असेल तुम्हाला. बाबा बाबा रील स्टार आहे ही. डायरेक्ट व्हिडिओ मध्ये तर रील स्टार. अस्सलाम वालेकुम दिसते. तर अशा प्रकारे आम्ही आलो ते म्हणजे खोपोली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थांबव 2 मिनिटं पाहिजे. जिंकली पोरा ही जिंकली. यांचा पाईन घ्यायला शेवटी. नाही हाय पुढे हा तिथं ते आहे. हो साहेबाच्या पाठी. ते बघ ते पोरं उभी आहेत पोरं. हा ती बघ हा सांगते तुम्हाला तिची पण गाडी सांगते. इथं ना पहिले आयशा आणि इथं भाऊ तर बघा गाईज अशा प्रकारे आलो. एकवीर आईचा प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामधून आपण एंट्री मारलेली आहे. हा बघा प्रवेशद्वार. बोला रील्स बनवा एक. हो मी बांधली बनव. मॅगी बनव. नमस्कार मंडळी. तर बघू शकता आपण आलो ते म्हणजे आईचं स्थान आहे. आई तिला माऊली कारल्याला आपण आलेला आणि कारल्याला जाऊ आता आपण आईच्या भेटीला. आणि हिमेशचा नवस आहे तो नवस पण तुम्हाला आज मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा त्या दोघीजणी तिकडं अजून तयार होतात. हा बघा आईचा डोंगर. तर चला मंडळी जाऊया आता आपण. गेले किती महिने झाले असते लग्नाच्या अगोदरपासून आपण आलोच नव्हतो आईच्या भेटीला. पण ते आता यायला भेटलं थोडंफार. तर चला जाऊ आपण. मेन म्हणजे आपण आईच्या दर्शनाला आलेलो आहेत. बाकी इतर काय असेल ते त्यासाठी नाही आलो आपण. फक्त आईचं एक दर्शन घ्यायचं होता. एक इच्छा होती मनापासून की आईच्या भेटीला यायची म्हणून आपण आलेलो आहेत. तर चला मंडळी बघत राहा. आता जाऊ आपण पायथ्याजवळ. तो बघा पायथ्याजवळचं मंदिर कलश. आणि आता आपण जाणार तिकडंच. चला जाऊ. तर बघा मंडळी अशा प्रकारे आहे ना वाटलेला की गर्दी असेल पण आज रविवार निमित्ताने काय गर्दीच नाही. तरी पण काय चला जाऊ. जायचं आहे तर पाय पडायला. आमचा हिमेश तयार आहे. या बघ दोघी जणी आले. ही बाई हिमेशांची बारकी बाय. किती वेळा आलीस? एकवीरा हा पक्की वेळा आलीस इकडे हो गाडी आली. किती वेळा आलीस कारल्याला? पक्की वेळा आली. हे बघा पॉंग पॉंग वाजवत आहे. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपण आईच्या म्हणजे पायथ्यास्थळाजवळ पोचलेलो आहेत. आणि इथून आता पहिले पाया पडू आणि इथून पाया पडून झाल्यावर नंतर मग आपण जाऊ वर जाणार आहेत ते म्हणजे आईच्या भेटीला. तर अशा प्रकारे आता इथं पायथ्या जाऊन आलोत आणि इथं आता पाया पडूया. बघूया समोरचा व्ह्यू बघा कसा आहे. आणि आता आतमध्ये जाऊया आणि बघू आईचा आजचा सगळे आलो आता आईच्या भेटीला. जाऊया झाल्यानंतर आता बघा आईचं कशी दिसते कशी पण दाखवणार आहे.
बघा म्हणले अशा प्रकारे आहे ना ब्लॉग स्टार्ट झालेला आहे आणि तो बघा हिमेश पण चढायला लागलेला आहे. तो बघा हिमेश दिसला का? एकदम गरम वडापाव मिसळ वडापाव बोला गरमा गरम राईस पे बोला सिंगापूर बहीण भावाची सेवा चाललेली आहे. रुमाला भांगाची वेळ आली. हा मोठ्या मोठ्या बायांचे हे का मग लहान बाया रुमालच नाही गरम लागते का तिला विचार कुठे शोधत बसू. एका डबल करतो तो केला तसा सेम म्हणजे ती शक्तीच नाही ने. आमचे कंटाळते लगेच. मंडळी आज रविवार आहे. रविवार निमित्ताने गर्दी असेल असं वाटलेलं पण पायऱ्या अजिबात नाही गर्दी. पायऱ्या पूर्णपणे खाली आहे. तर आता बघूया दुकानाजवळ आली आहे. समोरचे इथं आपल्या पाण्याची बॉटल घ्यायची. बघूया पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल आहे द्या. किती रुपये? तर बघा गाईज अशा प्रकारे आहे ना हिमेश त्याला डोक्यांवर नक्की चालते हसते जास्त. बाता मारायला आला इरी दाखवतो त्याला. ही बहीण भावा दोघा जण सारखे आहेत. चाले मला य आईची आरती पाहिजे ना. आईची आरती पाहिजे का नको? हे बाल पाहिजे नाही मचल. तर बघा म्हणले अशा प्रकारे आपण आता थोड्या पायथ्याजवळ थोडा अंतर आलेला आहे. नंतर मग आपल्याला आईच्या 5 पायऱ्या म्हणून येणार आहे. मग त्या आल्या की तिथं जरा आपण पाया पडू आणि नंतर तिथं पाया पडून झाल्यावर आपण जरा वरती जाऊ. तर बघा आपला हिमेश आलेला आहे आणि त्याच्या बनशी बघा हाल्या डुले महात्मा फुले. तर गाईज बघू शकता बघा माझी बायको बघा जामला एकला गेली. आली कशासाठी भाव असायचं नवस न गेली तिकडं जामला एकला. भाऊ जिथं पारलेला अवस्था नाही मग ती अंकू चल बोलतो नमस्कार. हवाला तर आली. काकड्यावर पारतात. तर काय बघू शकता आता आरती चालू झालेली आहे आईची आणि आता ही म्हणजे 7 वाजता आरती चालू होते. आता 7 वाजलेले आहेत संध्याकाळच्या आणि आरती चालू झालेली आहे. आणि आता बघूया आता आपण वरती गेल्यावर आपल्याला अजून म्हणजे दर्शन आहे ना ते चांगल्या प्रकारे भेटणार आहे. तर आता जाऊया. आपला हिमेश दादा बघा दमलाय बिचारा. ही आमची भाविक मंडळी आलेली आहे सोबत. तो बघा जो नवस बोललेला आहे अंकू. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपण पायथ्याजवळ म्हणजे 5 पायरीचं दर्शन वगैरे घेतला. हिमेशचा जो नवस होता तो तिथंच पूर्ण केला त्यांनी. आणि आता इथून आम्ही चालून वरती आईच्या मंदिरात तिथे आपण जाऊ गाभाऱ्यात आणि तिथं दर्शन घेऊ. तिथून दर्शन घेऊन झाला की नंतर मग आपण खाली उतरू आणि आपण जेवण वगैरे करू. तर असंच बघत राहा व्हिडिओला स्किप करू नका. तर चला मंडळी दोघीजण दामले विचार
हे बघ हे बघ. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपण आता आलेलो आहेत. आईचा दरबार आहे ना तो तिथं समोरला दिसते आमच्या. आणि आता खूप बरं वाटते कारण की आज रविवार असून तरी गर्दी नाही. तर बघू शकतो सगळी भाविक भक्त आहेत ना ती सगळी उतरलेली आहेत. बघा काय नाही, मंदिर एकदम मोकळं आहे. आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे दर्शन घ्यायला भेटेल. आपल्याला टेन्शनच नाही. तर चला जाऊया. हे बघा हिमेश, मॅगी आणि बाय आणि आम्ही दोघा जण. आम्ही पहिले लग्नाच्या आधी पहिल्यांदा आलो. हां, लग्नानंतर आम्ही फर्स्ट टाईम आलो. तर चला मंडळी जाऊया आता आतमध्ये गेलं तुम्हाला दाखवतो. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपलं दर्शन चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आणि ह्या बघा बांगड्या बघा किती आहेत. तर बघू शकता किती बांगड्या दिल्यात. खूप भारी. हां. जाम बांगड्या दिल्या. आईने बांगड्या दिल्या आम्हाला. आणि जेणेकरून त्या बांगड्या एकदम सुरक्षित रीतीने घरी नेवायच्या आहेत, अशा खेटल्या तिथनं नेवायच्या. तर मंडळी खूप बरं वाटतं आणि एकदम मस्त झाला दर्शन. आणि मी परत एकदा गेलेलो आतमध्ये, पण आपल्याला फोटो व्हिडिओ करायला अलाव देत नाही त्याच्यामुळं. तर चला मंडळी, व्हिडिओ खूप भारी झालेली आहे आणि खूप मस्त झालं सगळं. फक्त काय आम्हाला जो पूर्ण वरती यायचा होता ते आम्हाला पूर्ण वरती आला नाही, तो आमचा नवस घेऊन. तर जाऊ द्या, हिमेशने जेवढा नवस केलेला तेवढा त्याचा नवस पूर्ण झाला. त्यानं पायथ्यापासून 5 पायऱ्यापर्यंत आलेला आणि त्याने तो त्याचा नवस पूर्ण केला. तर मला पण खूप बरं वाटलं कारण की एवढ्यावरती येणं. आणि मी पण आमचा मामा आमचा जरा आजारी आहेत, तर त्यांच्याबद्दल पण मी आईच्या इथं मांडलेलं आहे. लवकरात लवकर आमच्या मामांना बरं कर आणि सगळ्यांना हसत खेळत ठेवायला बोलू. तर चला मंडळी जाऊ आता आपण खाली जाऊ. आता इथं फोटो व्हिडिओ काढूया आणि नंतर इथून आपण जाऊ बाहेर खाली जाऊ. चला मंडळी बाय बाय. मंडळी अशा प्रकारे आहे ना दर्शन वगैरे घेतलेलं आहे, फोटो व्हिडिओ सगळा काढलेला आहे. आणि आता आपण इकडून खाली जाऊया पायथ्याजवळ. आणि पायथ्याजवळ गेलं की मस्त आहे की पोटपूजा करू आणि नंतर मग आपण घरच्या रस्त्याला जाऊ. तर रवा जाणं नको. तर व्हिडिओ कशी आहे कशी नाही नक्कीच सांगा. जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बोला, आणि आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, रायडर हिमेश MH46. आपल्या पण आता व्हिडिओ येत जातील. तर काय याचा पण मी चॅनलची लिंक आहे ना ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे आणि त्यात जाऊन पण ती बघा. याचा पण म्हणजे जे रायडर बोलतात ना की रायडिंग करतात, कुठं पण जातो फिरायला, तिथे जाऊन तो रायडिंग करतो आहे. त्यांचा पण ग्रुप आहे, ते पण जातात राईड करतात आणि त्याच्या पण व्हिडिओ चांगले असतात. तर चला मंडळी हे बघा, आता आम्ही इथून चाललो आईचा हा दरबाराला बाय बाय करून आम्ही चाललो आता आपल्या घरी. तर चला मंडळी भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय बाय.